नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। मित्रांनो, ज्या क्षणाची तुम्ही अगदी आतुरतेने वाट बघत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे। कारण आपले अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना प्रेमाची कबुली तर देतातच, परंतु आता ती कबुली दिल्यानंतर लावण्याचं खरं रूप सगळ्यांसमोर कसे येते, लावण्य कोणत्या थराला जाऊ शकते आणि राकेशसुद्धा आत्तापर्यंत अंजलीला कसा फसवतो, हे सगळं काही सत्य एका दृष्टीने अर्णवसमोर कसे येते आणि अर्णव लावण्याची या घरातून कसे हकालपट्टी करतो, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत। तेव्हा मित्रांनो, हे बघा, आता ईश्वरीला जी आकाशने इतकी मोठी ऑर्डर दिलेली असते तरीसुद्धा लावण्य त्यामध्ये 3 दिवसाऐवजी 2 दिवसाची मुदत ईश्वरीला देते, पण तरीसुद्धा आता अर्णव सरांनी आपल्याला बेस्ट लूजर म्हणू नये म्हणून 3 दिवसांची जी ऑर्डर पूर्ण करायची असते तर ती 2 दिवसात पूर्ण केलेली असते, ते पण जयू आत्याच्या मदतीने, सुप्रियाच्या मदतीने आणि नम्रताच्या मदतीने सगळं काही व्यवस्थित पार पाडलेले असते। पण ह्या लावण्याला काही ते देखवत नाही। लावण्याला असे वाटते की आपण ह्या ईश्वरीला ARच्या लांब नेण्यासाठी इतकं प्रयत्न करतोय, परंतु किती काही झाले तरी शेवटी ही ईश्वरी ARच्या जवळ येते। आता आपल्यालाच असं काहीतरी करावं लागेल। हिने जी मिठाई बनवलेली आहे तर ती मिठाई खराब करण्यासाठी ती एका गुंडाला तेथे पाठवते। तो गुंड लगेच आता ईश्वरीने जी मिठाई बनवलेली आहे इतकं खुश झालेली असते, ईश्वरी मिठाई वगैरे सर्व काही बनवते आणि आता सर्वांना खूप आनंद होतो, कारण 2 दिवसात ही सगळं काही ऑर्डर त्यांनी पूर्ण केलेली असते। परंतु ईश्वरी, जयू आत्या आणि सुप्रिया यांना माहिती नसते की आपले जी काही मिठाई बनवलेली आहे तर ते गुंड येईल आणि ती खराब करेल म्हणून। बाकी सर्वजणी आतमध्ये गेल्यानंतर तो गुंड येतो आणि तो गुंड सगळ्या काही मिठाईवर आता ते बॉक्स भरलेले असतात तर त्यावर पेट्रोल टाकून देतो आणि पेट्रोलचा वास आल्यामुळे आता सर्वजणी, म्हणजे अगोदर ईश्वरी बाहेर येते, ते सर्व काही बघते तर तेथून तो गुंड गायब होतो। ईश्वरीला आता इतका राग येतो, ईश्वरी CCTV कॅमेरे आहे तर ते चेक करते आणि शेवटी तिला तेथेच जवळ एका ठिकाणी तो गुंड दिसलेला असतो, कारण तो गुंड पुन्हा ईश्वरीच्या मिठाई खराब करण्यासाठी लावण्याने पाठवलेले असतात, कारण ते बॉक्स त्याला पळून न्यायचे असतात। परंतु ईश्वरी हिंमतवान असते, ईश्वरी लगेच त्या गुंडांचा पाठलाग करते। परंतु सुप्रियाने जेव्हा अर्णवला फोन केलेला असतो आणि आता ईश्वरी माघारी आलेली असते, परंतु आता तो गुंड आहे तर ईश्वरीने बघितलेला असतो। तेव्हा आता CCTV कॅमेरा जेव्हा चेक केला जातो तर त्या कॅमेरेमध्ये आता जो काही राकेश आहे तर तो राकेशसुद्धा तेथे अर्णवला दिसलेला असतो। आता अर्णव विचार करतो की जिजू येथे काय करतात, हे तर जिजूसारखे सेम टू सेम दिसतात, मग नक्की हे कोण आहे। परंतु आत्ता हे विचारण्याची नाही, आपण अगोदर तो गुंड कोण आहे आणि ईश्वरीला मदत करायला हवी। त्याने ईश्वरीने इतक्या मेहनतीने ही मिठाई बनवली, यासाठी किती कष्ट ईश्वरी म्हणजे फ्रॉम इंदोरने घेतलेत आणि शेवटी हा गुंड कोण होता, तर ईश्वरी म्हणते की सर, त्या दिवशीसुद्धा काही गुंड आमच्या घरी आले होते आणि त्यांनी आम्हाला धमकावले, परंतु त्या दिवशी मी त्यांना माझा इंदोरी धमाका दाखवला, परंतु आज ह्या गुंडाला मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, म्हणून ईश्वरी त्याच्या मागे पाठलाग करत जाते। परंतु ईश्वरीने जाताना आता नम्रता, सुप्रिया यांना सांगितलेले असते की किती काही झाले तरी शेवटी आपल्याला ऑर्डर पूर्ण करायची आहे आणि ती ऑर्डर आपल्याला द्यावीच लागेल, म्हणून आता ईश्वरी त्या गुंडाच्या मागे जाते। तर अर्णवसुद्धा ईश्वरीला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवण्यासाठी तोसुद्धा मागे जातो आणि ईश्वरीला जेव्हा ते गुंड मारायचा प्रयत्न करतात तर अर्णव त्या गुंडांच्या तावडीतून ईश्वरीला वाचवतो। जेव्हा मात्र आता अर्णव त्या गुंडांना पकडतो, त्यांची चांगली बेदम धुलाई करतो, तेव्हा आता अर्णव त्या गुंडांना विचारतो की तुम्हाला हे सर्व करण्यासाठी कोणी पाठवले होते। तेव्हा आता तो गुंड म्हणजे भीतीपोटी लगेच अर्णवला लावण्य कच्छप हिचं नाव घेतो। लावण्याचं नाव घेतल्यानंतर अर्णवला धक्का बसतो। अर्णव म्हणतो की त्या लावण्याची इतकी हिंमत झाली तर इकडे आता गुंड पकडले गेले, म्हणून लावण्याला तर भलतेच टेन्शन आलेले असते। लावण्य म्हणते की ह्या ईश्वरी आणि ARला मी कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न करते, ह्या ईश्वरीच्या इतके मी जीवाशी आत्तापर्यंत खेळले, परंतु प्रत्येक प्लॅन माझे फ्लॉप झालेत, म्हणून आता लावण्याला खूपच टेन्शन येते। लावण्य खूप अशी दारू प्यालेली असते आणि लावण्य दारू पिऊन येते आणि राजशिर्क्यांच्या घरामध्ये आता लावण्य चांगलाच धमाका घालते। आता राजशिर्क्यांच्या घरामध्ये दारू पिऊन आल्यानंतर आजीला भलताच लावण्याचा
लावण्याचा राग येतो. आजी म्हणते की लावण्य हे काय केलंस. तेव्हा आता लावण्य आजीला सुद्धा अगदी वेडवाकडं बोलत असते. नशेमध्ये ती आता आजीचा अपमान करते. आजीला आता ह्या लावण्याचा इतका राग येतो आणि आता आजीला स्वतःची इतकी म्हणजे रागसुद्धा आलेला असतो. कारण आपण तर ह्या मुलीला या घरची सून बनवायला निघालो होतो, परंतु हिचे जे काही गुण आहे, संस्कार आहे, ते मात्र आज आपल्याला पाहायला मिळाले. आपल्याला ही मुलगी सून म्हणून नकोय. तेव्हा मात्र आता आजीला इतका राग येतो. आजी म्हणते की लावण्य आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. आता अर्णवसुद्धा हा लावण्यावर इतका भडकलेला असतो जेव्हा तो घरी येणार असतो, परंतु त्या अगोदर मात्र त्या गुंडांची धुलाई करून आता अर्णव हा ईश्वरीला म्हणलेला असतो. त्याच्या प्रेमाच्या मनातील प्रेम जे काही आहे तर त्याने ते कबूल केलेलं असते. ईश्वरीने त्याला विचारलेलं असतं की अर्णव सर, तुम्ही त्या गुंडांची धुलाई का करता, त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. अर्णव आता जे काही आता ईश्वरीला उत्तर देतो. ईश्वरीने सुद्धा तसाच प्रश्न अर्णवला विचारलेला असतो की अर्णव सर, तुम्ही कशाला त्या गुंडांना मारतो. तर अर्णव म्हणतो की हे बघ, मी तुझ्यासाठी, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. ईश्वरी, तुला जर काही झाले तर मी काही सहन नाही करू शकत. तू माझ्यासाठी खूप काही खास आहे. मी तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम करतो. हे ऐकल्यानंतर आता मात्र ईश्वरीला तर धक्काच बसतो. ईश्वरीला एका दृष्टीने आनंदसुद्धा होतो, कारण तीसुद्धा मनातून अर्णववर प्रेम करत असते. परंतु लावण्यासाठी मात्र आणि आजीच्या मनासाठी तिने आता स्वतः माघार घेतलेली असते. परंतु आता अर्णवने आपल्यावर प्रेमाची कबुली दिली, मग आपणसुद्धा अर्णवच्या प्रेमाची कबुली ही स्वीकारायला हवी. ईश्वरी आता विचार करते, आत्ता मी सरांना प्रेमाची कबुली देऊ किंवा नको देऊ, परंतु आत्ता नकोय, एकदा मला आईला विचारायला हवे. आता सुप्रियाच्या मनात तर अर्णव बसलेलाच असतो. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी सुप्रिया काही ना काही प्रयत्नही काय करतच असते. ही अडचणीचं जरी काम असलं तरीसुद्धा सुप्रिया मात्र आता ही अर्णव आणि ईश्वरीसाठी अगदी योग्य निर्णय घेत असते. तिलासुद्धा ती आता अर्णव आणि ईश्वरी जर एकत्र असले तर तिला आनंद वाटत असतो. परंतु आता इकडे राकेशला तर भलतंच टेन्शन येते. मी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा ही ईश्वरी त्या अर्णवच्या जवळ जाते. आता हे दोघांना शेवटी वेगळं करावं लागेल, काहीतरी असं प्लॅन मला करावं लागेल. परंतु इकडे आता राकेशला माहिती नसते. राकेशला असे वाटत असते की शेवटी आता मात्र आता हा अर्णव आहे तर तो अर्णव ईश्वरीच्या खूप जवळ येतोय. परंतु आता किती काही झाले तर यांची ताटातूट करावी लागेल. परंतु इकडे मात्र आता लगेच अर्णवला जो काही डाऊट आलेला असतो, अर्णव आता डायरेक्ट त्याच्याबद्दल राकेशला जाब विचारणार असतो. कारण जिजू तिथे काय करत होते, जेव्हा ईश्वरीच्या घरी जिजू राहतात हे त्यांनी आपल्याला का सांगितलं नसेल. तेव्हा आता राकेशला तर इतका मोठा धक्का बसणार असतो. कारण अर्णवला ही सर्व माहिती कसे झाले, कारण आपण जो काही CCTV कॅमेरा तिथे लावला होता तर शेवटी तो आपल्याच म्हणजे अंगावर पडले. आपण तो CCTV कॅमेरा तिथे लावायला नको होतं, आपण करायला गेलो एक आणि झाले काही उलटेच. म्हणून राकेशच्या पायाखालची जमीनच आता सरकलेली असते. राकेश खूप घाबरलेला असतो. राकेश म्हणतो की हे बघ अर्णव, अरे मी तिथे गेलो होतो कारण मला इथल्या त्या गल्लीतील एक केस आली होती आणि मला माहिती नाही की तेथे ती तुझी मिस इंदोर कोण आहे, ईश्वरी देसाई, ती येथे राहते. अर्णव आता राकेशला म्हणत असतो की हे बघा जिजू, तुम्ही खूप खोटं बोलतात. ईश्वरी तुम्हाला ओळखते. ईश्वरीनेच मला आता सर्व काही सांगितले की तुम्ही तेथे केव्हापासून राहतात. तुम्ही एक भाडेकरू म्हणून तेथे राहतात आणि तुम्ही आमच्यापासून इतकं का लपवलं, काय गरज होती तुम्हाला इतकं लपवण्याची. तेव्हा मात्र आता राकेशचा जो चेहरा इतका झालेला असतो तो चेहरा बघून मात्र आता अंजलीला सुद्धा खूप वाईट वाटतं. अंजली म्हणत असते की तुम्ही आमच्याशी इतकं खोटं का बोललात. तेव्हा आजीही बाहेर येते. आजी म्हणते की अरे ती लावण्य बघ अर्णव, त्या लावण्याला आत्ताच्या आत्ता तू घराच्या बाहेर काढ. लावण्य या घरामध्ये दारू पिऊन आली तर अर्णव म्हणतो की तिच्याकडे तर मी पाहणारच आहे. तिला या घरामध्ये एक सेकंदसुद्धा मी राहून देणार नाही. कारण आज ईश्वरीने इतकी मेहनत घेऊन मिठाई बनवली होती आणि ह्या लावण्याची इतकी हिंमत झालीच कशी, कारण तिने गुंड पाठवून आता शेवटी ईश्वरीची जी मिठाई आहे तर ती खराब करून टाकली.
लावण्य असं वागूच कसं शकते, दुसऱ्याचा जो काही हक्क आहे तो हक्क घेण्याचा ती का प्रयत्न करते. मी तिला एकदा सांगितले की मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत, कारण मी तुझ्यावर कधीही प्रेम नाही करू शकत, मी फक्त आणि फक्त ईश्वरीवर प्रेम करतो. तेव्हा आता ईश्वरीवर हे प्रेम करतो हे ऐकून आता बाकी सर्वांना आनंद होतो, परंतु राकेश आणि लावण्या यांना इतका राग आलेला असतो. दोघे आता अर्णवच्या विरोधात जातात, परंतु आता जे काही राकेशचं खरं रूप आहे तर ते अर्णवने सगळ्यांच्या समोर आणलेले असते. आणि आता राकेश जे काही आहे तर तो लावण्यासोबत मिळून प्लॅन करण्याचं ठरवतो. यात फक्त आपल्याला लावण्याच मदत करू शकते. तेव्हा आता लावण्य आणि राकेश एकत्र येण्याचं ठरवतात, परंतु राकेशला आता या घरातून बाहेर काढण्यासाठी अर्णव पुरेपूर प्रयत्न करत असतो, कारण माझ्या बहिणीला जो काही फसवतो त्याला मी कधीही सोडत नसतो. अंजलीसमोरसुद्धा आता तो शांत बसतो. शांत बसल्यानंतर मात्र परंतु आता जे हे लावण्य आहे तर लावण्याला आत्ता बॅग भरून तो तेथून जायला सांगतो. या घरात राहण्याचा तुला कोणताही हक्क नाही. आज जे काही दारू पिऊन तू या घरामध्ये जे संस्कार जे काही आहे, आजीसमोर जे काही नाटकं तू केलेस, त्यामुळे तुला या घरात कोणताही राहण्याचा हक्क नाही. वल्लरी आता लावण्यावरच ओरडत असते, कारण लावण्या जे काही करत आहे ते चुकीचे करत आहे. आणि वल्लरीची बोलती बंद होते, कारण आपण ह्या वल्लरीला इतकं काही आता हाताशी धरले, तिला इतकी मदत केली, परंतु आता ही वल्लरीसुद्धा आपल्या बाजूने बोलत नाही. वल्लरी तर शांत असते. वल्लरीला असे वाटत असते की आपणसुद्धा प्रमाणे जर घराच्या बाहेर गेलो तर आपलं काही खरं नाही, म्हणून वल्लरी शांतच बसून घेते. त्यानंतर मात्र अर्णव इतका भडकलेला असतो. शेवटी लावण्य आपली बॅग घेऊन तेथून निघून जाते आणि आता ती कायमची अर्णवला सोडून जायचा निर्णय घेते. परंतु आता इकडे आजीला तर इतका राग आलेला असतो. अंजली आणि आजी एकमेकीशी बोलत असतात. आजी म्हणते की अंजली खरंच मी चुकले, मी त्या लावण्यावर विश्वास ठेवला, मी असं करायला नको होता आणि आपल्या अर्णवचं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं असतं. की बरं झालं एक देवाच्या कृपेने आपण ही सर्व होणारा अनर्थ टळवला. लावण्य कोणत्या थराला जाऊ शकते, ती आपल्यालासुद्धा तिने घराच्या बाहेर काढले असते. आपण जर तिच्यावर विश्वास ठेवून चिंटूचे लग्न तिच्याबरोबर जर केले असते. तेव्हा आता राकेश तर आता इतका भामटा झालेला असतो, त्याला आता काय उत्तर द्यावे आणि काही नाही समजत नाही. अर्णवने आपले पूर्णपणे सत्य शोधून काढले, परंतु आता जर लवकरच याने अंजलीला सर्व काही सांगितले तर आता अंजली आणि आपलं जे काही नातं आहे तर ते सुद्धा तुटेल. आपल्या अंजली ह्या ताईसाठी आता अर्णव शेवटी शांत बसतो. परंतु आता जे हे राकेशचं खरं रूप आहे तर ते खरे रूप आता अर्णव एकही शब्द राकेशशी बोलायला तयार नसतो. परंतु आता अर्णवने एक भलताच निर्णय घेतलेला असतो, कारण लवकरच तो आता ह्या राकेशला जे काही तो ईश्वरीच्या येथे राहतो आणि ईश्वरीच्या बाबतीत जो काही त्याने निर्णय घेतलेला आहे तर त्यातून बाहेर काढण्यासाठी जेव्हा अर्णव हा ईश्वरीबरोबर अगदी घाईने लग्न करण्याचा निर्णय कसा घेतो. आणि आता इकडे सुप्रिया तर ही राकेशबरोबर ईश्वरीचं लग्न ठरवायला तर तयारच नसते, कारण तिला राकेश पसंत नसतो. परंतु राकेश जे काही वागतो, जे काही त्याची ॲक्टिंग वगैरे आहे ती जरा ओव्हर वाटते. तो खोटं बोलत असेल, आपल्याला फसवत असेल, म्हणून तो इतकं चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असेल. परंतु किती काही झाले तरी आता शेवटी आपल्या ईश्वरीसाठी योग्य आहे. आपण अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांच्या मनात नक्की काय आहे त्याचा एकदा विचार करायला हवा, त्या दोघांना विचारायला हवे आणि हीच ती वेळ आहे विचारण्याची. तेव्हा अर्णव आणि ईश्वरीने तर एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली असते. ईश्वरी खूपच खुश असते, परंतु आता सुप्रियासुद्धा आणि संजयसुद्धा अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या लग्नाला कशी परवानगी देतो आणि त्यांच्या अगोदर आकाश आणि नम्रता ह्या दोघांचे लग्न कसे होते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.